ओ माय गॉड, तिकडे बघा, समोर बघा, समोर बघा, समोर बघा. अरे मित्रांनो, हेल्प करा, हेल्प. अरे हेल्प करा, हेल्प. 3 ताशे, 4 थाप, 5 बेस. चुकलो. टेक 35. पहिल्यांदाच बँजोचं सामान ट्रॅक्टर मध्ये आलेलं आहे. वाजलेत आता 6 आणि आमचे वाजलेत 12. चल लवकर. खेकडा सुद्धा भेटलाय. सकाळचे 10:30 वाजलेत आणि हा काळोख बघा आणि पाऊस बघा. बापरे, खतरनाक पाऊस होतोय. अशा पावसात आज जायचं आपल्याला वसईला. काय वाटतं तुम्हाला, शूट होईल का? तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र रवी. स्वागत करतो तुमचं आपला रवीचा या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आज तारीख आहे 13 आणि सकाळचे वाजले 10:30 आणि आज आपण निघतोय वसईला. वसईला एक शूट आहे. तिकडे ना पालखी सोहळा वगैरे आहे. म्हणजे कुठे माहिती का, वसईला गणेशपुरी वगैरे आहे ना. आपण एक मागे ब्लॉग पण बनवलेला. तिथे गरम पाण्याचे कुंड वगैरे आहेत, वज्रेश्वरी. तर तिकडे आता आपण चाललेलो आहेत आणि आपण जाणार आहोत बाईकने. हायवे टू हायवे जाणार आहेत. आणि इतका पाऊस पडतोय ना, बापरे. काल रात्रीपासून ना भन्नाट म्हणजे भन्नाट लेवलचा पाऊस चालू आहे. आणि ह्या पावसात आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. बघूया, असाच पाऊस राहिला तर शूट कसं होईल, काय होईल. ते 5 वर्ष आपण अशाच पावसात शूट करतोय. बघूया, पोहोचूया तर खरं, मग कळेल तुम्हाला. जर तुम्हाला दाखवायचं आहे तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागेल. आज थोडासा आपला बोलताना लुक चेंज असणार आहे, कारण की पाऊस भरपूर आहे. तर लुक पण थोडं चेंज करावं लागणार आहे. तर आता आपण थोड्याच वेळात मी माझा लुक चेंज करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर आजचा ड्रेस कोड. त्या मोठ्या बॅगेत त्यांना एवढं सगळं, एवढ्या छोट्याशा बॅगेत सर्व काही कोंबलेलं आहे. आता सेट झाला तर काही प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली मोठी बॅगच बरी वाटते, कारण की त्यामध्ये भरपूर सामान आहे. त्यातलं थोडं सामान कमी केलं. डॅन, फुल प्रोटेक्शन. आता तुम्हाला बाहेर गेल्यानंतर कळेल की एवढं प्रोटेक्शन का घातलंय. त्या खिडकीवरच्या ना काचानाचं पाणी बघा आणि मग तुम्हाला कळेल की एवढं प्रोटेक्शन का घातलं. आता आपण खिडकी ओपन करूया. अरे तिच्यात तर ही खिडकी माझ्यापासून दर वेळेला ओपन आहे. खाली नाक्यापर्यंत गेलो आणि हेल्मेट विसरलो. तर तुमच्याबरोबर असं कोणाकोणाबरोबर होतं की सर्व काही रेडी होतात आणि खाली गेलं तर कळतं की आपण काहीतरी विसरलोय. हे बघा मित्रांनो, बाहेर बघा केवढा पाऊस आहे. तर फायनली मित्रांनो निघालो आपण. पाऊस किती असला तरी आपला काही शोध थांबणार नाही. आणि आता आपण निघतोय फटाफट. आपल्याला पोहोचायचं आहे आता मालाडला. पहिला पोहोचायचं आहे. मालाडवरून आपल्याला अनिकेत पिकअप करेल आणि मग आपण वसई. रिक्षा मिळाली आपल्याला आणि आता ट्रॅफिक मिळलं. मगाशी पाऊस भेटलेला आहे, पाऊस अजून चालू आहे, पण आता आपल्याला ट्रॅफिक भेटणार आहे. तर अनिकेत वगैरे तिकडे उभे आहेत. JBची टीम, जोगेश्वरी बीचचाच काम आहे तिकडे वसईला. वज्रेश्वरीचा त्या पालखी सोहळा वगैरे आहे ना, तर तिकडे त्यांचं काम आहे. तर आता ते लोक पण तिथून निघालेत. तर ते भेटणार आपल्याला समुद्र टाइम्स ऑफ इंडियाच्या इकडे भेटतील. तर भरपूर पाऊस आहे, भरपूर ट्रॅफिक आहे आणि त्यात आपल्याला पोहोचायचं आहे वसईला. तर आता आपण जाऊया आणि अनिकेतला भेटूया, मग तिथून बाईकवर जाऊया. बघा इथे ट्रॅफिक आहे सगळीकडे. पाऊस पडतोय, त्यात ट्रॅफिक आहे, बहुत ट्रॅफिक आहे. कितना टाइम लगेगा वहाँ तक? 15-20 मिनिट. नॉर्मली आपण 10 ते 15 मिनिटात पोहोचतो तसं पण तिकडे, पण मला वाटत नाही की एक अर्धा तास तरी लागेल असं वाटतंय. लेट्स सी. ट्रॅफिक नसली पाहिजे, फटाफट पुढचा रोड क्लिअर मिळाला तर आपण फटाफट पोहोचूया. फायनली ट्रॅफिक क्लिअर होते ना. आता 5 ते 10 मिनिटात आम्ही पोहोचू. ट्रॅफिक क्लिअर झाली मस्तपैकी. त्या तिकडे ट्रॅफिक असते, हे दरवेळेप्रमाणे तिकडे ट्रॅफिक असते. पण आता आपण 5 ते 10 मिनिटात पोहोचूया आपल्या डेस्टिनेशनवर. आणि पाऊस तर काय खतरनाक येतोय. त्रास तर होणार आहे, ॲक्च्युली त्रास तर होणार आहे शूटमध्ये, पण मजा पण तितकीच येणार आहे. एक पिकनिक टाईप हा ब्लॉग बनणार आहे. हमारी टोपी. आत्ताच ट्रॅफिक क्लिअर झाली आणि पुन्हा गोरेगावच्या पुढे ट्रॅफिक लागली आहे. हे देवा, कधी पोचणार.
A few moments later. चला आता आपण आहोत मालाडमध्ये आणि मालाडमध्ये तुम्हाला बघायचं किती मोठी गँग आहे. इकडे आहेत अंकित आहे, इथे आहे जेबीची टीम आहे आणि इकडे बघा ही सगळी आहे जेबीची टीम. तो कुठे गेला? कुठे चाललो आपण? आज मी माझा छकुला ब्लॉगर झालोय. साहिल आपण चाललोय कुठे? वसई. काय आहे तिकडे? पालखी आहे बाबांची. बाबांची पालखी आहे. तर सगळे निघाले, सगळे इथं गणेश थिएटरमध्ये. पूजा. तू ब्लॉग करणार आहे की नाही? ब्लॉग चालू आहे माझा, पण माझा फोन वॉटरप्रूफ नाही, त्यामुळे बाहेर काढत नाही. ओके ओके, हा टोमना मार, टोमना मार. भावना समजू शकता. चलो निघूया. अच्छा, हा मेन आमची बाईक इकडे आहे, मेन माणूस इकडे आहे. फायनली निघालो आम्ही आणि आता आमचा पहिला स्टॉप असणार आहे भाईंदरला. भाईंदरला थांबणार आहे, चहा पिणार आहे, थोडंसं डिस्कस करणार आहे आणि मग पुढे डायरेक्ट वसई. हे ट्रॅफिक फाउंटेन. फाउंटेनला पोहोचलो आहे आणि ट्रॅफिक बघताय तुम्ही. इथे ट्रॅफिक असेच असते. आता पुढे मस्त एक खाडी येते, तर तुम्हाला एक चांगला खाडीचा व्ह्यू पण दाखवतो. फुल भरली आणि काय धुकं वगैरे आले आहेत. तुझा पॅ 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 करतोय, धुकं मस्त आले. हे बघा याची धमाल बघा काय चालू आहे. टाइमपास चालू आहे. होय सावकाश. गाडी बघा ना काय भरली आहे ना, फुल तुफान भरली आहे. पूर्ण खाडी आहे ना, पूर्ण एकदम तुफान भरलेली आहे. फुल पाऊस आहे एकदम. आता आम्ही आहोत खाडीवर आहोत आणि खाडी भरलेली आहे एकदम. ना पाऊस पण पडतो त्यामध्ये मजा येते. थोडं पिकनिकचा एक्सपिरियन्स मिळतोय. असं वाटतं की काम करायला पिकनिकला चाललं आहे. पूर्ण जोडीची टीम आहे आणि फुल रस्त्यामध्ये धमाल करत चाललं आहे. पाऊस पण येते, धमाल पण चालू आहे. 8 ते 10-12 बाईक आहेत. 10-12 बाईक तर नक्की आहेत. पाऊस आहे ना म्हणून मला जास्त ब्लॉग शूट करायला होत नाही आहे आणि कॅमेरा दिसतो आपला. चल बघा ना काय मस्त वाटतंय. ही पूर्ण जेबीची टीम आहे, ही पूर्ण जेबीची लाईन आहे. सकाळी नाश्ता नव्हता केलेला घरी, पण आता वेळ मिळाला आहे तर बोलू वडापाव खाऊन घेऊया. मस्त की गरमागरम वडापाव आणि मस्त पाऊस आणि डोंगर. काय तो वडापाव, काय तो पाऊस, काय तो हायवे आणि काय तो डोंगर. मजा येते. चला मित्रांनो, नाश्ता वगैरे करून झालेला आहे. फाउंटेनच्या आपण पुढे आलेलो आहे. फाउंटेनच्या इथे पुढे एक नाश्ता विष्ट केला धाब्यावर जरा आणि मागे खाडी होती मस्तपैकी. पाऊस अजून भरपूर चालू आहे. पावसाने वैताग दिलाय आणि आता आपले मंडळी जवळ पुढे गेलेत. आता आम्ही हायवेला आहे, वसईला पोहोचलो आहे आम्ही. पाऊस बघा किती भरपूर पाऊस आहे आणि हायवे एकदम मस्त क्लीन हायवे. पाऊस एकदम भरपूर आहे आणि सगळीकडे आता डोंगर वगैरे एकदम पूर्ण हिरवाईनी सजलेलं आहे. मजा येते. जरा पावसाळी पिकनिक जरा एक्सपिरियन्स होते. जरा असं वाटतं ना की पावसाळ्या पिकनिकला, पण आम्ही चाललो आता ॲक्च्युली शूटला. पिकनिक नाही आहे पण जरा पिकनिकसारखाच एक्सपिरियन्स वाटतो आहे. वज्रेश्वरी 16 किलोमीटर आहे. डोंगर तिकडे आणि काय धुकं पडली, जमाना दिसतच नाही डोंगर आणि पूर्ण ग्रीनरी आहे. वाव, हा नेचर नेचर नेचर. वाव, पूर्ण पाणी आहे सगळीकडे. शेतांमध्ये पूर्ण पाणीच पाणी भरले. बापरे,
ओ माय गॉड, तिकडे बघा, समोर बघा, समोर बघा, समोर बघा. ओ हो, बापरे, नदीच भरली, नदी. ए तरी तो बापरे, सावकाश आलो रे. तेव्हा आमची बाईक बघा कशी चालली आहे पूर्ण पावसात, फुल पाणी भरले. अजून आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचलो नाही. एक 10 मिनिटात आपण आपल्या लोकेशनवर पोहोचणार आहे. जेबीची टीम पूर्ण सगळी पोहोचली आहे पुढे. आता आपण एक 10 मिनिटात पोहोचूया. जबरदस्त पाऊस आहे. काय ती नदी, काय तो डोंगर, काय तो रस्ता, आहा, आणि काय ही झाडं. आता ही नदी आहे आणि आम्हाला जायचं, नदी क्रॉस करून जायचं. बघा इथे एवढं पाणी भरलं. तिकडे जाऊन सगळेजण थांबले आणि आता आपल्याला हे क्रॉस करून जायचं आहे. आणखी चाललंय आता गाडी घेऊन. सावकाश जा रे. आणि मी माझा असा ट्रायपॉड लांब केलाय आणि मस्त सपोर्ट देत चाललंय. बापरे, एवढं पाणी आहे. हे बघा, एवढं पाणी आहे. तर आपण चालत जातोय. मी काय बसलो नाही गाडीवर, मी चालत येतोय. पूर्ण भरलंय. एक खड्डा नाही ना इकडे. तुम्ही काय गाड्या काढता रे? काय गाड्या? व्हेरी गुड. बघा, गावची मुलं आहेत मस्तपैकी, सर्वांना हेल्प करतात आहे गाड्या वगैरे काढण्यासाठी. सगळेजण हेल्प करतात आहे. हे बाय, सगळेजण हेल्प करतात आहे मस्तपैकी काढण्यासाठी. चला, थँक्यू, तुम्ही एवढी हेल्प करतात आहे. फायनली एवढं आपण ही पाणी क्रॉस केले, नदी क्रॉस केली आणि आता आलो इकडे. ही आहे लालपरी, ठाणा, आंबावडी, विरार. चला, आपण क्रॉस केला आहे नदी. ती अजून एक नदी आहे. चलो, आलो ना बाबा. काय आलं इकडे? असं ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे. बापरे, उतरू का? नको ना, सावकाश जाऊ दे. पाण्यांमध्ये खड्डा कुठे आहे ते समजत नाही. सावकाश झाला. हा, सावकाश. आणि तिकडे जे गाववाले होते ना, ते सर्वांना हेल्प करतात. गावची लोक बघा, सगळे नेहमीच असं काही असेल ना, सर्वांनाच हेल्प करतात ते गाडी काढण्यासाठी. त्या गाववाल्यांसाठी थँक्यू सो मच. इथे पण मला वाटतं पुढे स्पॉट आहे, तिथे पाणी भरलेलं वाटतं. मित्र पकडे इकडे सावल रे. इकडा सुद्धा भेटलाय. अनिकेतने आपली गाडी काढली आहे मस्त आहे की. सावकाश जाऊ द्या अनिकेत, कारण की ही बाईक कशी ॲक्टिवा सारख्या टाईप आहे ना, त्यामुळे कसं गुडघ्यावर पाणी आहे तिकडे. आणि त्यांनी तेव्हा तिथे लॉक करून कपडा मारलाय, कारण की त्याच्या आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून. तेव्हा इथे अशा बाईक काढतात आहे. केवढं भरलंय देवा. चला, मला धक्का मारायचं काम आहे आता. हे देवा, बघा मित्रांनो, एक युट्यूबर म्हणजे इतका आसान नाही आहे. इतकं सर्व करावं लागतं. गाडीला धक्का मारतो. अरे मित्रांनो, हेल्प करा, हेल्प. अरे हेल्प करा, हेल्प. जोगेश्वरी बीचची टीम आली आहे. आहे ग, कसा वाटला? फुल ॲडव्हेंचर. हा, मजा आली. मग निसर्ग रिसॉर्ट कसा वाटला? इथे पण ब्लॉग चालू आहे. आहे ग. हो का?
चला या भावाची पण गाडी अडकली, आपण त्याला पण धक्का मारून हेल्प करू. तो इकडचा आहे आणि आपला अनिकेत इथे मागून. आता तर कमरे एवढं पाणी आहे, ते कमरे एवढं, बापरे. हे बघा पूर्ण गाडी पाण्यामध्ये. किती पाणी आहे बापरे. चला लावा गाड्या. हा मस्त मंदिर. गावगिरी मंदिर ना. Much later. नंदू आपल्यासाठी थाळी घेऊन आलाय. तेव्हा इथे साहिल बसलाय आणि नंदू घेऊन आलाय थाळी. चल इकडे बसूया. फायनली मित्रांनो आम्ही ना 10:30 पावणे 11 निघालेलो आणि आता वाजले किती? 2:30 वाजले. 2:30 वाजले. किती वाजले? 3:15 वाजलेत आणि आता मी जेवण बसलोय. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं की मागच्या क्लिपमध्ये बघितलं की आम्ही कसा पाण्यातून रस्ता काढत आणि इथपर्यंत पोहोचलो. आता आम्ही सगळे बसलोय, ते जेवायला बसलोय आणि चालू केलं आणि ते माईक वगैरे भिजले आहेत. आता माईक ठेवलंय सोबत. आता आपल्याला सगळे जण जेवून घेतो, सगळेजण जेवायला बसत इकडे. तर बघा तो टेन्शन मध्ये आलाय माईक भिजला म्हणून. काय नाही रे, होतं काय नाही. दुसरींदा चला जेवून घेतो मग गुलाबजाम खायला या. 1 hour later. बघा इथं मस्त आहे की पालखी येते. मित्रांनो पालखी निघाली आहे. आता मंदिरातून पालखी अशी निघाली आणि अशी आली आहे. तर बघितलं तुम्ही मित्रांनो, पालखी गेली. त्याच पालखीला जेबीचं आज वादन आहे आणि त्यासाठीच आज आपण आलोय. जेबीच्या बरोबर आलेलो आहोत आणि बोलताना ही एक पिकनिकच झाली आमच्यासाठी. तर अजून हा ब्लॉग पुढे कंटिन्यू आहे. किती मोठा होईल ब्लॉग मला माहिती नाहीये. आपण मंदिरात गेलेलो, तर मंदिरात मागे आहे मंदिर. आपण पाय पडलो मस्तपैकी आणि इथे ना फ्लुएट वाजत होतं. तर तुम्हाला माहिती आहे जिथे म्युझिक असते ना तिथे आपण नेहमी असतो. तर मला हे ना फ्लुएट वाजवताना दिसले. हे आपलं काम नाही आहे, हे त्यांचंच काम आहे. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघतीलच. आणि ह्यांचं ना एक चॅनलसुद्धा आहे, ते यूट्यूबवर चॅनल आहे. तर त्याचं नाव आहे नकुल बेहरे म्हणून आहे आणि इंस्टाग्रामवर पण पेज आहे. खूप मस्त फ्लुएट वाजवतात. आणि तुम्ही काय कुठून आहेत म्हणजे? शहापूरवरून आले आहेत ते. आणि काय ते स्केल बिलचं ते तुम्ही नंदूच्या चॅनलवर बघा, कारण की मला इतकं काय डिस्क्राईबमध्ये माहिती नाही आहे फ्लुएट वेटबद्दल. तर ते नंदूने त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. पण खूप छान फ्लुएट वगैरे वाजवली आहे. मी त्याचा एक पॅच आहे ना मध्ये टाकतोय, तुम्ही तो नक्की आहे का. इतकं अप्रतिम गाणं वाजवलं ना फ्लुएटवरती. ते गाणं वाजत होतं आणि तेव्हाच आम्ही थांबलो. तर एकदा नक्की यांच्या चॅनलला जा आणि सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मगाशी ना आम्ही जेव्हा कमरे एवढ्या पाण्यात आलो ना तेव्हा एकदा फोन भिजला आणि त्याचा मग इथं आम्ही चहा पितोय आणि बरोबर जो आता फोन आहे ना गरमी देतोय. हे पाणी जमा झालेलं ते उडून जाईल. तर म्हणजे व्हिडिओ ते पाणी याच्यावरती थोडासा लेन्सवर ना जमा झालाय, त्यामुळे तो गरम यायचं का ते. पाऊस बघा चांगला बसलेलो आम्ही आतमध्ये
आणि बाहेर जरा तिकडे बेंजो असतोय, तो बोलला जरा जाऊन बघूया. तर बघा आता पाऊस बघा चालू झाला, दिवसभर एवढाच पाऊस आहे. आणि इकडे सगळे जेबीची टीम रेडी आहे. पहिल्यांदाच बँजोचं सामान ट्रॅक्टरमध्ये आलेलं आहे. तेव्हा जेबीचं सगळं सामान आहे ना ट्रॅक्टरमध्ये आणलं आहे. चलो टीम रेडी आहे, आपण पण रेडी आहे, जाऊया आता शो वाजवायला. वाजलेत आता 6 आणि आमचे वाजलेत 12. हां पूर्णपणे वाजलेत. सकाळपासून पाऊस 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 आणि पाऊसच लागतोय. आता बघूया वादन आता यांचं स्टार्ट होईल. तिथे आपला जो जुगल आहे आई एकविरा बीट्समधला, त्याचं वादन चालू आहे आणि आता वाजायला सुरुवात होईल जेबीचं. तर बघूया जेबी आज कसा या पावसात परफॉर्म करेल ते. इथे सामान लागायला सुरुवात झाली आहे. चल लवकर. हे लवकर कर बाबा, लवकर वडा वडा वडा. ए मौसम चल ना फटाफट, काय टाइमपास करतो. हे मान लवकर मन. चला इथे सगळं जेबीचं पूर्ण सामान लागतंय. चल चल फटाफट चल. कोण दिसेल. hour later.
2022चा वर्ल्ड कप आहे 2022चा वर्ल्ड कप. ह्याला द्यायला गिफ्ट नंदू गिफ्ट. एक हातगाडी, 2 बॅटऱ्या, 1 कीबोर्ड, 4 भोंगे, 3 ताशे, 4 थाप, 4 ड्रम. आजचा सेटअप तुम्ही दादाच्या व्हिडिओत बघितलाच असेल. 5 बेस चुकलो. थांब टेक 35 चा सेटअप तुम्ही बघितलात. फुल पावसात भिजत वाजवतो. 6 बेस, 7 ड्रम, 3 ताशे, 4 थाप, 4 भोंगे, 1 कीबोर्ड, 2 बॅटऱ्या आणि हातगाडी. ती बघा, बघू शकता तुम्ही. तर वाजले आहेत आता 10 वाजलेत आणि मध्ये गाडी येते, थांबतो थोडा वेळ. तर वाजलेत आता 10 वाजलेत. शो संपलाय आणि तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये काय बघितलं तर आपण एक वाक्य बोलतो, म्युझिक इज माय लाईफ. तर ही अशी म्युझिशियनची लाईफ असते. तुम्हाला कॉल असतो, कितीही काही असलं, पाऊस असो, काही असो रे काही असो, तर तुम्हाला जायचंय आणि आपला कॉल कम्प्लीट करायचा आहे. मग आपण म्युझिक इज माय लाईफ हे वाक्य या जेबीसाठी मी आज म्हणजे मला आज सुटेबल वाटतंय. आणि पहिला आपण अजून एका ड्रमरला बोलवणार आहे, आपला राहुल आहे. आता ह्याला काय बोलवलं, आणखीन एक थापडोलवाला पण आहे ना. तर हे 3 जण आहेत. एवढा पाऊस होता, त्यांना माहिती आहे की तिथे रस्ता भरले, पाणी पूर्ण भरलेलं. ते रिटर्न जाऊ शकले असते, पण त्यांनी कसे आले हे राहुलच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघा की राहुल इथपर्यंत हे 3 कसे पोहोचले ते. आता त्यांना रिटर्न सुद्धा जायचा प्रश्न आहे की आता हे रिटर्न कसे जातील. तर मित्रांनो, जे पण तुम्ही काम करता ना त्यासाठी डेडिकेट असणं पाहिजे. हा मला वाटतं ब्लॉग तसाच काहीतरी झालाय की तुम्ही जे पण काम करता ना तर तुम्ही त्या कामासाठी ना एकदम सिरियस असलं पाहिजे आणि होताना एकदम फ्री माइंडेड काम केलं पाहिजे. तर ते काम एकदम दुसरं सक्सेसफुली होतं. तर आजचा कॉल पण तसा सक्सेसफुली झालेला आहे. तुम्ही हे जर पूर्ण जे व्हिडिओज आहेत त्या लोकांनी पूर्ण पावसात वगैरे कसं वाजवले, काय वाजवले, जरा पण थांबले नाही कुठे, जरा सुद्धा नाही थांबले. आणि हे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या भटकंती एक प्रवास या मेन चॅनलवर पाहायला मिळेल. आणि मी हा आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आज मला भरपूर काही शिकायला सुद्धा मिळालं, डेडिकेशन वगैरे काय, आणि मजा सुद्धा आली. एक ॲडव्हेंचर सुद्धा हा ब्लॉग झाला. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि त्या चॅनल जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि राहुलच्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. राहुल चॅनलचं नाव राहुल ड्रमर. राहुल ड्रमर म्हणून आहे. आणखीन एक जाता जाता एकाला इंट्रोड्यूस करतो, बराच वेळा केलाय त्याला. तर आपला नंदू आहे, तर तुम्ही ओळख करून द्यायची गरज नाहीये. तर याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि जो स्ट्रगल माझ्या पण ब्लॉग मध्ये. येस, आणि जो मागून शूट करतोय मुंबईकर आर्टिस्ट, त्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तो हा आजचा ब्लॉग एंड करतोय. थँक्यू सो मच.